काय रे, काय बघतोस? काय काय म्हणायचं काय ह्या का? रेल्वे सुद्धा अशी वेगान पळत नाही. अशांतर तुम्ही सगळं काम एकाच दिवसात संपून टाकशात. हा, करावं लागेल. कमीत कमी वेळात जर काम करून दिलं ना तर लोकांचा विश्वास बसेल आणि चांगलं काम तर करावंच लागेल. ता पण बरोबर असा. हा, रात्री किती वाजता झोपलास तुम्ही? हा, हसतास किती? खरं सांगू? हा, कळला कळला, झोपलासच नाहीस ना? हा, झोप लागत नव्हती ना म्हणून मशीनवर बसले आणि आजूबाजूच्यांना मशीनच्या आवाजाचा त्रास होऊ नये ना म्हणून थोडं कटिंग केलं. 3 ब्लाऊज शिवले तर मी. 3 ब्लाऊज? मी तर अगदी झपाटून काम करू लागलास. हा, त्या लहान मुलांचा कसा होता नवीन खेळणा हातात दिल्यावर? हा, रात्रभर नुसतो उच्चात मांडीत राहत, तसा झाला तुमचा. हा, खरं सांगू, पण वेळ कसा गेला ना कळलंच नाही. पण तुमचे डोळे बघा, सुजले होतो. म्हणजे काम करा पण तब्येतीकडे सुद्धा जरा लक्ष देवा. हा, पाय मारूक सुद्धा अंगात त्राण वय ना. जास्त वेळ मशीनवर बसलास ना तर पाय दुखतील तुमचे. माझी लांबची एक मामी असा तगडे कासारड्याक राहता. अहो, ती तासन तास निस्ती मशीनीवर बसायची. नंतर नंतर पायाच्या वाटीवर दुखूक लागली ना तिचे. हा, अच्छा, पण माझे पाय दुखले तर तू आहेस ना चेपून द्यायला काय? हा, हो, वय वय देईन देईन ना मी. माझा या काम होता. काय रे? यो शर्ट पीस तुम्ही दिला होतास ना, ह्याचा शर्ट शिवून देशाल? आता तू बघच मी काय मस्त शर्ट शिवते. हा, पण पैसे घेणार असाल तरच देईन मी. हा, दे. आणि पैसे नाही घेतले तर? ह्या असा करतास तुम्ही? हा, मग हे काय बोलायचं काय कळत नाही. बरा, दोऱ्याच्या रिळ्या आणून देते, त्या तरी घेशाल? हा, बर. आणि या असा घाईघाईत काम करताना जरा सांभाळू ना, बोटाक सुई वगैरे लागायची तुमच्या. काळजी करू नकोस, हे काम मी आधी केलंय. हा, सगळ्याची बरी उत्तर असत तुमच्याकडे. हा, समोरच्या अगदी गबगार करून टाकतास. हा, पण मापाचं काय रे? तर मापाचा शर्ट आणून देते ना मी तुमका. नाही नको, मी आत्ताच तुझं माप घेते. उठ. हा? अरे उठ. सोंट्या. फिर. खय जातस रे माधवा? हा, मी ते पोस्टात जातो आहे. तू कुठे चाललीस पिशवी घेऊन? अरे पाटणकर बाईंकडे. पाटणकर बाईंकडे का? अरे त्यांनी शिलाई मशीन घेतली आणि ना 2 ब्लाउजा शिवूक दिले होते. आता तेंका तरी कशाचा आधार हा? आता ह्या काम चालला ना तर 2 पैसे मिळतील तेंका. हो हो, या रेळा घेतलंय, आपल्याकडे होती, त्यांच्या उपयोगी पडतील. आपल्या घरात पण पडूनच राहतली ना. हो हो. अरे नुसता हो हो काय करतस? हा, मी काय बोला होते? ते रिळांचं काय? रेळाचा नाही रे, हा, तुझा काम आटोपला ना की पाटणकर बाईंच्या घरी ये.
पाटणकर बाईंकडे का? अरे थैसून आपण बाजारात जाऊया, सामान हाडूचा हा. अरे माका काय उचलतला काय, आणि दत्ताक बाकीची कामं असत ना, येशीत ना? ना म्हणजे तुका काय बाकीची कामं नाहीत ना? नाही नाही, मी येईन ना पाटणकरांकडे. बरं, काय मायले का बाहेर जातास की काय? एक वेळेस कामं असत ना, ते करून येतंय. बरा, जेवणाचा काय? आताचा झाला हा, आणि रातच्याक ना वड्याचा पीठ काढूचा असा. ता मी करतय. अगो नको, मी इल्यावर करते. कित्या माका सांग, मी करतय. अगो पण बरा दाखवते. वाईज पकड रे, हो. मी इले हा दाखवून ते का. चल. चल ये वय हे बघ, वय ह्या डब्यात वड्याचा पीठ असा. बरा. तेल लागत ना तुका. होय तर. ये आहे सर. ह्या किटलीत तेल असा. हा, अगो तू निर्दस्त होऊन जागो बाय, मी करतय सगळं म्हणतय ना. आणि मी इलय ना की वाटाण्याचा सांबार करते मी. ता पण मी करतय. हा जातो. बरा, आणखी काय लागला ना तर सरिताने तर छाया खाक दी. बरा चालत आता जागो निवांत जा. येते मी. नीट काळजी घे हा. वय वय सावकाश कर हा. वय गे बाय, जातो. भामण्या, काय रे? शर्ट बरा काय रे? होय तर असं हे काय विचारतो? काय नाही रे, नवीन शर्ट शिवण घेऊचो विचार करतोय. लगीना काय? मेले लगीनच असा खोया, असा काय? मध्येच काय तुझ्या शर्टाचा? आणि शर्ट शिवायचो ना तर तालुक्यात चांगलं शिवण मिळात. इसर एक हात वर आणि एक हात खाली, तो दिनकर असाच काय तशी होता. डोळ्यान त्याच्या ना नीट दिसना पण नाही. तालुक्यात दिलोस तर पैसे जादा घेतले. पैसे गेले तर जाऊन दे रे, पण मी शर्ट शिवानच घ्यायचा म्हणतोय. ताय गावातच. दिनकरकडे नाही, मग हे कोणाकडे? पाटणकर बाईंकडे. अरे पण ती लेडीज टेलर आहे ना. अरे चोंट्यान केस वाढवल्यान म्हणजे काय त्याचीच मापा घेऊ भाई. अरे तसा असात ना तर मी पण केस वाढवलं. काय म्हणतो? मग मी माझ्या डोळ्यांनी बघलं. बरा मग हे. मग अरे त्या निमित्तानं भेटाक मिळा, बोलाक मिळा. अरे पैसे गेले तर जाऊ नये, शिवणावळ वसूल होतली. चल चल काम कर तुझा. काय मताई, बरोबर वाटतोय ना ब्लाऊज? अहो, मोठमोठ्या टेलरांका लाजवीत ना असा शिवलास. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी वेळात शिवलास. एकटीच असते ना घरी, दुसरं काही कामच नाही. आणि एकटीचा स्वयंपाक करायला कितीसा वेळ लागतोय. मग उरलेला सुरलेला सगळा वेळ ह्यातच घालवते. असाच असो वया, आपला काम भला आणि आपण भला. बरा, आता याक काम केलास ना, आता आणखी एक ब्लाऊज शिवून देवा. म्हणजे ह्यो मापाचो ब्लाऊज आणि ह्यो पीस एक शिवून द्या ब्लाऊज. पण कोणासाठी? वच्ची काकीसाठी. ताई, तुम्ही सगळ्यांसाठीच केवढं करता हो? परकी असत काय, माझीच असत ते. मी या गावात आल्यापासून तुमच्या दोन्ही घरांमध्ये किती वाद आहेत हे ऐकून होते. पण या वादामुळे तुमच्या मायेवर, तुमच्या प्रेमावर कधीच फरक पडला नाही. अहो, माणसा म्हटला ना की वाद होतलेच. आणि हे वाद काय कायमचे असतात काय? कधीतरी एकमेकांच्या मदतीक जाऊ खोया ना. हो ना, तुम्ही तर सगळ्यांच्याच मदतीला धावून जाता. हा ब्लाऊज शिवून ठेवीन मी. बरं, हे पैसे नाही आहे ताई, तुम्ही पहिल्या वेळेला पैसे दिले तेव्हा मी घेतले, पण आता मी हे घेणार नाही. अहो, आपल्या माणसांना आपणच समजून घ्यायला हवं ना. मी वच्ची काकींसाठी ब्लाऊज शिवेन, तेवढंच माझ्याकडनं त्यांच्यासाठी काहीतरी. आणि तसेही आता कामं यायला लागले ना मला, त्यामुळे पैसे साठतात. हे पैसे नको. बरा, ह्या बघा, मशीनिक ना पहिला लिंबू आणि मिरची लावून घ्यावा. सगळा चांगला चाललेला असाच सगळ्यांदी, कोणाची उगाच नजर नको लागा.
छायाताई काय लावली सगळी मी जातोय आता काय गो बाय अंग कित्या काढतस हा थांब मी देते पाणी वया ना तू तांबे दी बस 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 आधी अगो बस बस म्हणताय ना बस आता पी पाणी बसान सावकाश सावकाश घोटभर चाय देऊ गो काय नको मी जाते माझ्या खोली येते गो जाशीत गो हा काय झालं जरा बोललंस तर हा सोड हात असा काय करतस गो अगो कामा करता करता गजली करू देव चाय देव नको सांगितलेला कळत नाही तुका काय अवस्था करून घेतलं असस गो हा हाडाची काढा 2 जीवांचा असस ना खायच जा ह्या बघ तुका काय व्हया ना आता माका सांग मी करून देत जाईन तुका अगो गो बाय बोलत कित्या नाही लावतोस वच्छे अगो काय चालला काय झाला हात लावलाय तर काय किडे पडतात माझ्या सुनेसारखी छान ती आबा ही का समजावा जरा होय तू जा बाय तू ओ बसला तर काय झाला अगो पण त्याला जाऊ दे ना वायच आराम करू दे जागो बाय तू सरिता मी काय खाणारच आहे या का हा किती घाबरता माका या एवढा माका सांग तू हे सर काय करत काय करताय म्हणजे इंदून माका वड्याचं पीठ लावूक सांगितल्यान ता लावतय वय ना मग हे तितक्याच कर ना उगा नको ते तुका व्याप करून कोणी सांगले हा हात जोडतोय मी तुका काय हात जोडा नको हा माझी कामा मी बरोबर करतोय द्या आई आई के बाय माझा इला वाटता बघते मी हा ए, अरे माधव बाहेर का उभास ये आत ये आई आली आहे ना हो ये आत ये ये आई बरा निघतो हा आम्ही अहो असं कसं बसा मी चहा आणते नाही नको राहू दे कसा आहेस तू बरं आहे मुंबईला लवकरच निघणार आहे सगळी कामं खोळंबली असतील ना हो आहे गे चल तुला बाजारात जाऊच असा ना वय उशीर होतोय बरा येतो हा आम्ही घे बाय काय झालं याक राहुलास असा होता बघा माझा ह्याचा ना शर्ट शिवचा हा बर शिवते मी पण माधवचा माप लागेल माधव असले शर्ट काय घालता तो काय बाबा आता मुंबईची शर्ट घालता मग हे कोणासाठी ह्यांच्यासाठी आणि ना ह्या ना
मापाचा शर्ट हा. नीट शिवा हा. हेंका आवडूक वया. नाही म्हणजे तुम्ही शिवशालच हो. बरा निघतो हा आम्ही. हा. चल माधवा. हा माधव बोल. नाही, तुम्ही शिलाई मशीन घेऊन काम सुरू केल्याचं कळलं. हो, तू येऊन गेलास म्हणून बरं वाटलं. तुला सुद्धा माझी नवीन सुरुवात बघता आली. खूप अभिमानाची गोष्ट आहे. हो, कुठून तरी सुरुवात करायलाच हवी होती ना. हो, पण त्यासाठी मोठं मन असावं लागतं आणि धाडस करावं लागतं, जे तुम्ही केलं. आता कितीही जीवावर बेतलं ना तरी खंबीर राहायचं ठरवलंय मी. हो, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता कोणावरही अवलंबून असणार नाही. माझे शब्द लक्षात ठेवा. तुमचं काम खूप छान होणार, कारण मला माहिती आहे तुम्ही खूप हुशार आहात. आपल्या कामात तुम्ही खूप प्रामाणिक आहात. एवढं कौतुक करायची गरज नाही. नाही नाही नाही, मी कौतुक करायचं म्हणून कौतुक करत नाहीये, तर त्या कौतुकासाठी तुम्ही पात्र आहात म्हणून ते करतोय. हे बघा, माझ्या शुभेच्छा कायम तुमच्या सोबत असतील. तरी तुम्हाला काही लागलं तर मला जरूर सांगा. हो. बरं, ठेवतो फोन. बर. माधव. हा माधव बोल. हॅलो 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 हॅलो. तुका काय वाटलं माझ्या तावडीसून सहज सुटशील? याचं एवढं पुरकं जा एका मुंबईत पाठवून घालस.
अण्णा नाईक म्हणतात माका. एकदा काय माझ्या नजरेत कोणी इला तर त्या माणसाक मी सोडत नाही.